सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. सकाळचेच वाजले होते 4 आणि आम्हाला जायचं होतं आज महादेवाच्या दर्शनाला. तर आम्ही सकाळी निघताच आम्ही सर्वप्रथम सगळ्यांनी चाय घेतली आणि तिथून आम्ही निघालो मुंबई एक्सप्रेस हायवेकडं. त्यानंतर मग इथं आल्याच्या नंतर गाडी साईडला लावली आणि आपली विजय शेफ म्हणत होते की आपण वाट चुकलेलो आहे. त्यांना म्हणत होतो विजय शेफ असं काही नाही, हा म्हणजे आमचा कंटिन्यूचा रूट, कारण की इकडनं आम्ही लोणावळ्याला पण जातो, कुंडूमाळ्याला पण जातो, त्यानंतर मुंबईला पण जातो. त्यानंतर त्यांनी माझं न ऐकता आम्हाला शेवटले फिरून घेतले. हे बघा, शेवटी आम्ही पोचलो मंदिराच्या पायथ्याशी. इथे आल्याच्या नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतले. पहिल्याच खालीच बरं का, कारण की या मंदिरावर चढायचं म्हणजे पूर्ण पहाड चढायचं होतं. बघा, इथं आल्याच्या नंतर काही जण तर इथंच बसलेत, कारण की भाई चढणं एवढं काही सोपं नव्हतं. त्यानंतर बघा कशी एन्जॉय वगैरे करत होते. त्यातनी आमच्या नागराज दादाचं वेगळंच मस्त कुर्ता वगैरे टाकून आलेला होता. त्यानंतर बघता काय, आम्ही म्हटलं अरे चौघं 5 जण तर आले, अजून 2 जण कुठे, म्हणजेच सचिन आणि रवी. ते काय आले नव्हते. मग त्यांचेच असे वाट पाहत तिथं आम्ही बसलो होतो. शेवटी फायनली आलेत ना. आल्याच्या नंतर बघा इतर मग सगळे निघाले रस्त्याने. त्यानंतर आम्हाला आणखीन खूप वरती जायचं होतं. अजून आमचं दर्शन काही झालेलं नव्हतं. कमीत कमी आम्हाला 1 घंटा कंटिन्यू चालायचं होतं. त्यातनी सचिन काही नाही म्हणतो रवीला, मला तुझ्या पाठीवर बसू दे. रवी म्हणतो बाबा, इथं मला माझं स्वतःचं सुधरत नाही आहे, तुला कुठं पाठीवर घेऊ. त्यानंतर बघा कसे सर्व खुश होते की बाबा सकाळी आम्ही फिरायला आलो आहे. त्यानंतर मग इथं आल्याच्या नंतर परत रवीची अवस्था एवढी वाईट झाली नाही, एवढी खराब. बघा बसला परत. इथं बसल्याच्या नंतर म्हटले बाबा याचं काही खरं नाही आहे. आताच असे हाल आहे तर नंतर काय होणार याचं. तरीसुद्धा तो बसलाय, म्हणजे त्याला काही चालणं हो ना तिथनं. मग अशाच गप्पा गोष्टी केल्याच्या नंतर आम्हाला रस्त्यात 2 म्हणजे तिचे स्थायिक लोक भेटले. ते म्हटले की तिकडनं न जाता आमच्या बरोबर पायवाटेनं चला, तुम्हाला शॉर्टकट पडेल. मग आम्ही त्यांच्या मागं गेलो बरं का. आणि ते काय करत होते, सकाळी मंदिरावरनं पाणी घेऊन खाली येऊन प्रत्येक झाडाला टाकत होते, म्हणजे तिथे त्यांनी झाडं लावली होते. त्यानंतर मग आम्ही त्यांच्या मागं पायवाटेने गेलो. बाकीचे मित्रमंडळी त्या साईडनं म्हणजे सरळ रस्त्याने चालत होते. इथे आल्याच्या नंतर हा बघा परत रवी बसलाय. अरे किती बसतोय. यावेळेस त्याची हालत खूप खराब. तो म्हणतो बाबा माझी काही तब्येत बरोबर वाटत नाही मला. त्यानंतर ते जे माझ्याबरोबर मित्र होते ते म्हटलं ठीक आहे बसू दे त्याला. बघा त्यामुळं सचिन पण बसला. म्हटलं चल ठीक आहे मी पण बसून घेतो. माझं तर एकदम निवडमध्ये बसणं चाललं होतं, कारण की मला माहीत आहे अजून खूप वरती चढायचं आहे. पण मला म्हणजे रोजची रनिंगमुळे सवय पडली होती. त्यानंतर फायनली आम्ही जे एकदम म्हणजे प्लेन रूटला आलो होतो. आम्हाला आता जास्त काही वरती चढायचं नव्हतं इथनं. इथे गेल्याच्या नंतर मग आम्हाला कळून चुकं ना की बाबा नेमकं मंदिर आहे तरी कुठं. आम्ही डोंगर तर चढला. त्यानंतर आम्हाला कळलं की मग तिथे एक साधू भेटले. ते म्हटले की समोर जा, तुम्हाला मंदिर भेटून जाईल. अरे कसलं भारी नजारे. तिथे गेल्यास बघतो तर काय, डोंगर कोरून त्यांनी मंदिर बनवलेलं आहे. इथे गेल्याच्या नंतर आम्ही नजारे वगैरे बघितलेत. हे बघा आमची मित्रमंडळी मस्त निवांतपैकी तिथं बसलेले आहेत. इथं आल्याच्या नंतर मस्त बूट वगैरे काढलेत. तेवढ्यात मला आढळले की बाकीचे माझे 4-5 जण मित्र आहेत ना, माझ्या पहिलेच ते मंदिरामध्ये जाऊन बसले. हे बघा प्रीतम आलाय. तो म्हणत होता की बाबा बूट वगैरे काढा, त्याचबरोबर सॉक्स सुद्धा बाहेर काढा. इथं आल्याच्या नंतर बाबा आमचं नशीब एवढं चांगलं ना की आम्हाला इथची सुद्धा आरती भेटली. म्हणजे नशीब खूप भारी आहे आमचं. सकाळी 5 वाजता उठलो, इथचं पण आम्हाला आरती भेटते. परत आम्हाला पुढच्या 3 आरत्यासुद्धा भेटणार आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. इथं गेल्याच्या नंतर मग आम्ही लागलो आरतीमध्ये. बघा तुम्ही पण घ्या दर्शन. शिवलिंगच्या तिथं जाऊन उभं राहिलो. मस्त तिथं आरती वगैरे म्हटली आणि तिथनं आम्ही पुढच्या हॉटेलला कळलं की अरे वरती आणखीन एक मंदिर आहे, म्हणजे आणखीन वरती चढा. त्यातनी हा माझा मित्र रवी म्हणता बाबा मला हे शक्य नाही वर, बघा कसं बघतोय. अरे म्हणजे झालंय बाबा इथंच त्याची हवा टाईट. म्हटलं हे काहीच नाही रे, म्हटलं चल. तू पण ते काही येत नव्हता. मग मी आणि सचिन 2 जणच पायी चढलो. आमचे बाकीचे जे 4-5 जण होते ते तर पुढे निघून गेले होते. इथं गेल्याच्या नंतर कळलं की इथं व्हिडिओ वगैरे बनवायला आलो नाही. तर म्हटलं चल ठीक आहे. तिथून बघतो तर काय, आपलं जे इथं पुण्याचं ग्राउंड आहे ना, तिथनं एकदम म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड पूर्ण क्लिअर दिसतंय. म्हटलं ठीक आहे बाबा, नेक्स्ट टाईम मग तिकीट वगैरे काढायची गरज नाही आहे. निवांत येऊन पैकी आपल्याला बसता येते इथं दुर्बीन घेऊन. मग त्याच्यानंतर मग थोडंसं डोंगर वगैरे फिरलो. आम्हाला कळलं की बाबा पुढे आणखीन एक मंदिर आहे, पण कुठं आहे ते आम्हाला कळत नव्हतं. पण आम्ही शोधत थोडंसं साईडला आलो. त्यानंतर मग आम्हाला कळलं की थोडंसं खालच्या दिशेने गेल्यावर आम्हाला ते मंदिर भेटलं. पण रस्ता एवढा भारी होता ना, एवढा खाली गेलं ना तर गेल्याच्या नंतर खाली बघायची गरज नाही, सरळ ढगात. एवढा डेंजरस असता तो. तरी पण मग त्यानंतर आम्ही फायनली 3ऱ्या मंदिराच्या तिथं दर्शनाला पोचलो.
इथं गेल्याच्या नंतर मस्त डोकं वगैरे टेकवलं, आशीर्वाद वगैरे घेतला आणि बघा ना तुम्ही नजारे खूप भारी. त्याच्यानंतर मग आम्ही खालच्या साईडला आलो आणि तिथं मग आमची वानर झाडे सुरू झाले. सचिन म्हणतो तर काय नाही भाई, आज तर मला या झाडावर चढायचं आहे. म्हटलं ठीक आहे चढ बाबा. तिथं गेल्याच्या नंतर मग बघा कसं झुले वगैरे घेतो. तेवढ्यात आले ना मागून 2 वानरसेना, म्हणजेच कोण, रविदा आणि विजू शेफ. अहो त्यातनी रवी म्हणतो आज तर तुम्हाला चांगलंच चोपतो. आणि तो काहीतरी खालून काठी वगैरे उचलत होता. आम्ही म्हणून पटापट पडदेशा खाली उड्या मारल्या. तिथून मग असेच मजाक मस्ती करत करत आम्ही खालच्या दिशेने निघालो. हा बघा आमचा वानरसेनाचा आणखीन एक प्रमुख पाहुणा. बघा ना कसं चाळा करतो. अरे पडशील की. मग तिथनं गेलो आम्ही पेट्रोल पंपवर गेल्यावर म्हटलंय पेट्रोल तर डालना पडेगा ना व्हिडिओ. तिथे गेल्याच्यानंतर पेट्रोल वगैरे टाकलंय. सचिनने त्याच्या गाडीत टाकलं आणि मी माझ्या गाडीत टाकलं. तिथून गेलो आम्ही साईनाथ महाराजच्या मंदिरात. तिथं गेल्यावर पण आम्हाला आरती भेटली की. बघा ना किती भारी नशीब आमचं. इथं गेल्याच्यानंतर आरती वगैरे घेतल्याच्यानंतर माझं मन झालं की बाबा देवस्थानी आलो तर मग काहीतरी घेऊन जायला बनते ना. म्हणून मी तिथून चंदनाचा टीका घेतली की बाई चंदन वगैरे आपलं टीका लावायचं काम आहे. त्याच्यानंतर माझं काही मन तिथं थांबत नव्हतं. म्हटलं गाडीसाठी काहीतरी लॉकेट घेऊ. त्यातनीच विजू शेपचं काहीतरी वेगळंच चालू होतं. हे म्हणत होते बघ मी बासुरी कसं वाजवतो. खरंच सांगायचं झालं ना विजू शेप भारी बासुरी वाजवत होत्या. ते त्यांना तसेच हे केले ना तर खूप खुश झाले. त्यानंतर लागलेत ना आमचे इथं सचिनचा गाडीचा टायर झाला पंक्चर. त्यातनी मग त्या काकाच्या कानात म्हणतो होतो मी, काका बघा ना आणखीन 1-2 होत असेल तर. ते म्हणतो हे राहू दे ना बाबा. त्यानंतर आम्ही गेलो. आम्हाला खूप जोराची भूक लागली होती. इथे गेल्याच्या नंतर मस्त जेवण केलं ना आम्ही.